टेकबीटच्या ह्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत चेतन नातू. सर, मागच्या भागामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्याख्या, त्याचं इव्होल्युशन या 2 गोष्टी बघितल्या. या भागामध्ये मला एआयच्या टेक्नॉलॉजिकल फाउंडेशन्स विषयी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची सुरुवात मला इथून करायची आहे, की आपण एआयचे वेगळे भाग करू शकतो का? व्हॉट आर द टाइप्स ऑफ एआय? राईट. एआय जर का म्हटलं म्हणजे इफ यू टॉक अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि आपण त्याला वेगळ्या डिफिनेशन देऊ शकतो, वेगळ्या डिव्हिजन्स करू शकतो. पण ब्रॉड लेवल 2 स्पेसिफिक डिव्हिजन आपण करू शकतो. एक तर कॅपेबिलिटी बेस्ड आणि एक फीचर बेस्ड. ओके. कॅपेबिलिटी बेस्ड ॲज इन की काय काय करू शकतो फ्रॉम दी पॉसिबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे आता हे करू शकतो, आता हे करू शकत नाही, अशी कॅपेबिलिटी बेस्ड. आणि फीचर बेस्ड की एक्झॅक्टली काय करू शकणार आहे त्याच्यामध्ये. ओके. सो इफ आय टॉक अबाउट कॅपेबिलिटी बेस्ड एआय डिव्हिजन्स, तो त्याच्यात 3 मेजर पार्ट्स आहेत. एक तर यू टॉक अबाउट नॅरो एआय, यू टॉक अबाउट जनरल और जेनरिक एआय आणि एक सुपर एआय. तर इफ यू टॉक अबाउट नॅरो एआय, दिस इज सिक्वेन्शियल. म्हणजे जर का तुम्ही विचार केलात की हे कसं होणार आहे किंवा काय होणार आहे, तर इट्स अ सिक्वेन्शियल प्रोसेस. यू स्टार्ट विथ नॅरो एआय, गो टू जनरल एआय अँड देन गो टू सुपर एआय. आता ह्या घडीला आपण एआयच्या ज्या इव्होल्युशन फेजमध्ये आहोत, वी आर ॲट नॅरो एआय लेवल अँड वी आर मुव्हिंग टुवर्ड्स जनरल एआय. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड की हे आहे काय. सो इफ आय टॉक अबाउट नॅरो एआय इज मोर अबाउट the usages of AI in a very narrow field. Okay. In the sense की आता जे काही अवेलेबल आहे, की माझ्याकडे डेटा आहे, माझ्याकडे काय पॅटर्न्स आहेत, अल्गोरिदम्स आहेत, ह्याच्या बेसिसवरती जे काही मी करू शकतो, दॅट इज व्हॉट वी कॉल एज अ नॅरो एआय. लेट्स एक्सपांड ऑन दॅट अ लिटल बिट मोर. की माझ्याकडे एक लेट्स से एखाद्या बिग बाजार सारख्या कंपनीचा डेटा आहे. ओके. की ज्याच्यात मी कस्टमर्स बाईंग पॅटर्न्स आयडेंटिफाय करू शकतो. की अमुक एक सीझनच्या वेळेला लोक काय खरेदी करतात किंवा एका टाईपची फॅमिली असेल तर ते काय खरेदी करतात, हा पॅटर्न मला मिळू शकतो. ओके. तर ह्याच्यावरती प्रोसेसिंग करून मी पुढचे प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग करू शकतो किंवा मी आयडेंटिफाय करू शकतो की काय होणार आहे, कसं होणार आहे. दिस इज वन एक्झाम्पल. हा झाला नॅरो एआयचा पार्ट. डोमेन स्पेसिफिक. करेक्ट. जर का अगेन इफ यू गो टू चॅट जीपीटी, तर चॅट जीपीटी मध्ये जे काही आता आपण एआयचा युसेज बघतो आहे, की त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी ज्या मला कधी माहिती नसतात त्या मला तिथे दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू चॅट जीपीटी, त्याच्या फ्रंट पेजवरती किंवा लँडिंग पेजवरती तुम्हाला ते 4 वेगळे ऑप्शन देतात की क्रिएट अ स्टोरी फॉर मी किंवा टेल मी अ फनी फॅक्ट. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, दीज आर प्री डिफाईन्ड. ॲज इन फनी फॅक्ट जर का चॅट जीपीटी तुम्हाला सांगणार असेल तर तो स्वतः क्रिएट करून नाही सांगत आहे. त्याच्याकडे एक लार्ज अमाऊंट ऑफ डेटा अवेलेबल आहे, त्याच्यातून इट ब्रिंग्स अप द इन्फॉर्मेशन अँड बेस्ड ऑन दॅट इट गिव्स यू सम स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे. टू अ सर्टन एक्सटेंट. म्हणजे आता अगेन आय यूज द सेम एक्झाम्पल. चॅट जीपीटीचाच विषय आपण बघितला तर कॅन इट गिव्ह यू न्यू कंटेंट? येस, इट कॅन. ओके. बट इट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन सर्टन थिंग्स विच आर ऑलरेडी एक्झिस्टिंग. ओके. म्हणजे आपण मागे बोललो होतो जसं की चॅट जीपीटी तुम्हाला कविता करून देऊ शकतो, पण कविता करण्यासाठी सुद्धा त्याला काहीतरी एक पॅटर्न लागतो, काहीतरी एक प्रीडिफाईन्ड स्ट्रक्चर लागतं. की म्हणजे मला त्याला सांगावं लागतं की मला सोनेट पाहिजे किंवा मला कपलेट पाहिजे किंवा मला कुठेतरी स्टाईलमध्ये पाहिजे. अदरवाईज इट विल बी जस्ट अ कलेक्शन ऑफ वर्ड्स. कॅन इट कोरिलेट दोज वर्ड्स? येस, इट कॅन. सो ॲज आय सेड की आपण शिफ्ट होतोय हळूहळू जनरल एआय कडे. So focusing on narrow AI for a couple of minutes, कि narrow AI is a primary basis of AI implementation. Okay. की माझ्याकडे डेटा आहे, पॅटर्न्स आहेत, विचार करण्याची एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती फक्त मी प्रोसेसिंग जास्त फास्ट करून किंवा मोठ्या प्रमाणावर करून एक काहीतरी रिझल्ट आणून देऊ शकतो. ओके. दॅट इज व्हॉट वी टॉक अबाउट ॲज नॅरो एआय इन सिम्पलर टर्म्स. टेक्निकल डिफरन्स त्याच्या बऱ्याच मोठ्या क्लिष्ट आणि किचकट असू शकतात, बट फ्रॉम अ लेमन्स पॉइंट ऑफ व्ह्यू आय थिंक दिस शुड बी सफिशियंट टू अंडरस्टँड. जनरल एआय इफ आय टॉक अबाउट, तर जनरल एआयचं जनरल व्याख्या अशी दिली जाते की इट विल बी बिहेविंग लाईक अ ह्युमन बिईंग. ओके. नॉट इन टर्म्स ऑफ द थॉट्स विच रन बिहाइंड इन आवर हेड्स, त्या लेवलला नाही, पण ह्युमन इंटरॅक्शन जसे होतात, इमोशन्स असतात, त्या इमोशन्स आयडेंटिफाय करता येऊ शकेल.
म्हणजे अगेन आय गो बॅक टू चॅट जीपीटी अगेन, की जर का मी आता चॅट जीपीटीला सांगितलं की गिव्ह मी अ सॅड स्टोरी, ओके. तर सॅड हे इमोशन त्याला कळू शकतं आणि तिथं मग तो मला एखादं काय राजपाल यादवचं सीन नाही दाखवणार. जरी दाखवलं तरी इट विल बी हॅव्हिंग सम सॅड अंडरटोन्स. So this is what we mean when we talk about general AI, that it gives you basic understanding of human emotions. It may not be able to understand ki how these emotions were developed or arrived at, but yeah, it understands ki hey relevant ahe, hey relevant nahi hai, Okay. and that will be appearing as if it's close to being human beings. Going beyond that, then you have the super AI. Okay. Super AI is kind of like superhuman. Okay. Ki human capabilities, but with all the backstory associated with that at hyper speeds, the super AI machines will be able to do that. म्हणजे आता माणसांचं जे रिस्ट्रिक्शन आहे की आपण एक स्पेसिफिक स्पीडच्या पलीकडे फास्ट कॅल्क्युलेशन करू शकत नाही किंवा विचार करू शकत नाही. But if it is going to be backed up by the hardware and the resources available in IT industry or whichever industry that is going to be using this, but in that case, it will be a augmented human being, you can say. Okay. Interesting. की मी जे काम करतोय किंवा जे विचार करतोय तेच विचार I'll be able to now get at faster speeds with maybe more tasting done. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा विचार करतो, इम्प्लिमेंट करायला सुरू करतो आणि मग असं लक्षात येतं की हे करायला नको होतं. राईट. सो पॉसिबली सुपर एआयज विल नॉट हॅव दिस प्रॉब्लेम्स बिकॉज सुपर एआय विल हॅव ऑलरेडी थॉट अबाउट दिस अँड डन द टेस्टिंग विथ अगेन डेटा पॅटर्न्स जे काही अल्गोरिथम्स आपण लावणार आहे ते सगळं लावून इट विल बी एबल टू अराईव्ह ॲट अ कन्क्लुजन की हे सक्सेसफुली एक्झिक्यूट होईल किंवा नाही होणार. थोडं डेव्हिएट करतो तुम्हाला विषयापासून. सो व्हेन वी स्पीक अबाउट सुपर एआय, हाऊ डू यू सी, म्हणजे इट विल वर्क अलॉंग विथ ह्युमन, म्हणजे माणसांसोबत काम करेल का माणसांना वगळून त्याचं ते काम करेल? इट डिपेंड्स. अगेन दिस इज गोइंग टुवर्ड्स द रिस्क दॅट वी टॉक्ड अबाउट इन द फर्स्ट सेक्शन, की हे थोडंसं निगेटिव्ह वाटू शकतं, बट लेट्स जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दी सिनारिओ बिहाइंड दिस. की दिस इज लाईक अ ड्युअल एज स्वॉर्ड. ओके. Kind of like atom bombs, nuclear bombs. Nuclear energy, to be more precise. Okay, yeah. If fission energy, is it good? Yes, it is good because it's going to be providing you with a lot of energy at lower cost, lower resources. But it can also be used for destruction. So तसंच AI चं थोडंसं जर का आपण विचार केला तर सुपर AI चा उपयोग होणार आहे का? येस होणार आहे. Because as I said, you will be able to perform the activities in a faster speeds, in a better way. पण जर का if you lose control over that, then it may also replace human beings in all walks of civility. Okay. Right? Karan, it's like the phrase that we talk about. की वाघावर बसू शकता तुम्ही, थांबवणार कसा? Okay. Yeah. Once you ride the tiger, you have to go wherever the tiger goes. Yes. You don't have any control over that. So super AI चा थोडीशी रिस्क आहे तिथं, आणि unless and until people with ethics control that, we might have a scenario that it goes beyond control. आपल्याला एथिक्स कडे पण यायचं सर, पण बिफोर वी गो टुवर्ड्स दॅट टॉपिक, मला टेक्नॉलॉजिकल फाउंडेशन्स विषयी विचारायला आवडेल. म्हणजे आपण जे म्हणतो एआय विषयी, सो बेसिकली एआय बनवलं कसं जातं, व्हॉट इज द स्टॅक बिहाइंड? वी विल कम टू दॅट, बट बिफोर दॅट आपण दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज बोललो होतो, राईट? आपण नॅरो, जनरल आणि सुपर एआय बोललो, कॅपेबिलिटी बेस्ड. अजून एक आय वुड लाईक टू हायलाइट क्विकली की फीचर बेस्ड आपण जर का डिव्हिजन केला एआयचा, देन देर आर 4 डिफरंट डिव्हिजन्स विच यू हॅव. एक तर रिॲक्टिव्ह एआय, एक लिमिटेड मेमरी एआय, देन यू हॅव देयर इज अ थिअरी ऑफ माइंड कन्सेप्ट, ओके, की ज्याच्यावरती एआय डिफाईन होऊ शकतं. आणि एक आपण जे आता पहिल्या पार्टमध्ये बोललो तसं की सेल्फ अवेअर एआय. इफ आय क्विकली रन थ्रू दॅट, the reactive AI is what we have right now, and as we said, की prompt engineering हा जो प्रकार आहे, की तुम्ही काहीतरी एक प्रॉम्प्ट देता आणि त्याला तो रिॲक्ट करतो. ओके. दॅट इफ आय टाईप समथिंग, चॅट जीपीटी मध्ये मी काहीतरी टाईप केलं आणि त्या टाईप केलेल्या बेसिसवरती त्यांनी मला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली, सो दॅट इज युअर रिॲक्टिव्ह AI. It reacts to what your needs are going to be, right? Now going beyond reactive AI, you have limited memory AI. आता लिमिटेड मेमरी म्हणलं की थोडंसं असं मिसकन्सेप्शन असं होऊ शकतं की लिमिटेड मेमरी आहे, याचा काय फायदा? बट दिस इज मोर टू डू विथ ट्रान्झॅक्शनल मेमरी. ओके. म्हणजे मी एखादं ट्रान्झॅक्शन करतो आहे, त्या ट्रान्झॅक्शन साठी मला काही मेमरी लागणार आहे, अँड
मोर इम्पॉर्टंटली व्हाय लिमिटेड मेमरी इज बिकॉज त्या मेमरीची मला त्या ट्रान्झॅक्शनच्या पलीकडे उपयोग नाहीये. उपयोग नाहीये. So I don't want to store it. Hmm. Best example of this could be self-driving cars. ओके. Self-driving car जर का असेल तर इट नीड्स टू टेक इन टू कन्सिडरेशन की माझ्या पुढची कार किती स्पीडने चाललेली आहे. Hmm. इट नीड्स टू रिमेंबर दॅट. Yes. But it doesn't need to remember this beyond 5 minutes or 10 minutes of whatever travel that it's going to be doing. Yes. किंवा रोड कंडिशन्स किंवा वेदर पॅटर्न्स, Hmm. ह्या सगळ्या गोष्टी सेल्फ अवेअर कारला आणि सेल्फ ड्रायव्हिंग कारला माहिती असणं गरजेचं आहे. Hmm. त्याच्यावरती इट्स गोइंग टू बी परफॉर्मिंग सर्टन प्रोसेसेस. सो दिस इज व्हॉट वी कॉल एज अ लिमिटेड मेमरी एआय. ओके. की तेवढ्या पुरतं स्टोअर करून, तेवढ्यावरती पॅटर्न्स आयडेंटिफाय करून, तेवढ्यावरती प्रोसेसिंग व्हॉट एव्हर दॅट नीड्स टू बी डन. राईट. Beyond that, then you have the theory of mind AI, where you talk about the mind and its associated characteristics. Reasoning ahe, किंवा compassion is something which will not come here. Okay. But reasoning or logic or things that are still quantifiable can be implemented by the AI. आपण जसं म्हणतो जसं की प्रत्येक गोष्ट शेवटी कॅल्क्युलेशन वरती बेस्ड आहे. Yes. Even if you talk about human memory is also calculations. Yeah. सो हे कॅल्क्युलेशन थोड्याफार प्रमाणात एआय करू शकेल अँड इट विल बी एबल टू अराईव्ह ॲट इन्फॉर्म्ड डिसिजन बेस्ड ऑन द लॉजिक अँड बेस्ड ऑन द अंडरस्टँडिंग, लिटल बिट ऑफ इमोशन्स थ्रोन इन. To give you an idea of this, I'm going to take help of a movie. Okay. There's a movie called as I Am Legend. I am Legend. Legend. Okay. I believe, I don't remember, Will Smith. Okay. So in that movie, it talks about these kind of scenarios where you take decisions based on whether it is right or wrong. Okay. म्हणजे एखाद्या टॉकिंग अबाउट एआय, तर एखाद्या मशीनमध्ये किंवा रोबोटमध्ये मी एआयचं इनकॉर्पोरेशन केलेलं असेल अँड इफ द एआय नीड्स टू सेव्ह समवन, then AI will be able to understand whether it is right thing to save a person or not. Okay. Fine. Not from the point of view of की करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. It will be possible for the AI to identify की हे करणं किती फायदेशीर आहे. Okay. I mean, it may sound a little callous, but that's where AI is going to be. Fine. Okay. Going beyond that, then you have the self-aware AIs, which will be an exact replica of human brain. Okay. And possibly, as we talked about, super brains, and whatever emotions that we have, whatever free will that we talk about, that's a word which is a little loaded, so we'll not go into that in detail. Okay. But the free will that we talk about in human minds, the super AIs or the self-aware AIs will also be able to exercise free will. Okay. With all the human emotions, all the spectrum of human emotions thrown into it. Okay. You can talk about empathy, you can talk about sympathy, you can talk about anger, jealousy, whatever the base emotions that we talk about, all of them can be implemented by the AIs. Will it happen now? Possibly no. Is it on the horizon? No, not yet. Okay. But that's where the evolution will flow as we go ahead. आता आपण कुठेतरी रिॲक्टिव्ह आणि त्याच्या पलीकडे जाऊन लिमिटेड मेमरीवरती काम करतोय. Okay. There are researches happening on theory of mind concepts, but it still is in conceptual phase, experimental phase वरती आहे अजूनही. कधी होईल we don't know, but I can definitely say that theory of mind AI is on the horizon. Self-aware, I don't know. Okay. To be very frank, I don't know what the pace of evolution is going to be. I don't know how fast it's going to be coming in, but that's where the logical progression sees. तुम्ही पेसचा मुद्दा काढलात म्हणून परत एकदा विचारतो, म्हणजे इव्होल्युशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण आपण हे डिस्कस केलंय, बट व्हॉट इज करंटली कंट्रोलिंग द पेस ऑफ इव्होल्युशन? म्हणजे इज इट अबाउट हार्डवेअर स्पेसिफिक किंवा डेटा स्पेसिफिक? म्हणजे काय कारण काय? व्हॉट इज कंट्रोलिंग ऑर से लिमिटिंग or accelerating the pace of evolution? What is that one factor? Right now, I'll talk about the limiting factor. की आता AI वर limitations कशाचं आहे तर to be very honest, the limitation is human imagination. Okay. कारण आता जे आपण usages करतो आहे, they are controlled by, as we said, की reactive आहे, थोडंसं prompt engineering वरती based आहे. It's based more towards the needs of the human beings. तर आता आपण हे आयडेंटिफाय करू नाही शकलेलो की ह्याचा मी ऑप्टिमम यूज कुठे करू शकतो. ओके. एव्हरीथिंग इज नाऊ ड्रिव्हन बाय माय नीड. म्हणजे मला आता गाडी चालवायची नाहीये, मला गाडी चालवायला कोणतरी पाहिजे, सो आय एम थिंकिंग अबाउट सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. बियॉन्ड दॅट वी आर नॉट लुकिंग ॲट AI as something which will change the whole scenario.
लुकिंग ॲट इट एज अ कंपॅनियन किंवा लुकिंग ॲट इट ॲज अ टूल टू बी मोर प्रिसाइज, ओके की मला हे काम पाहिजे, मला हे करायचं आहे, दिस इज माय नीड, सो दिस इज वेअर आय एम गोइंग टू बी युजिंग द AI, राईट? सो इट स्टिल इज अ कन्व्हिनियन्स टूल, Yeah. which will become a companion as we go ahead and as we go into the general AI and as we talk about the theory of mind kind of scenarios. So that time it will become a companion. Probably someone, it's a very possibly laughable scenario, but uh, girlfriend on hire Okay. or somebody, a friend on hire. की एकटा आहे, मला कोणाशी बोलायला कोणी नाहीये, so I can have an AI companion who can talk to me, who can Actually, it's not imitate. something that might happen in the future. हे असं It's होतंय happening. आता. But it's at a very, very crude level. Yeah. It doesn't have the nuances of a human Human mind. interaction. Yeah. तो Got it. अभी वहां पे रिस्ट्रिक्शन आहे, लिमिटेशन तिथे आहे, की अजून आपण त्या लेवलला गेलो नाहीये की मला त्याचं नीड किंवा त्याची काय सिव्हिअरिटी ऑफ द प्रॉब्लेम लक्षात येतोय. पेस म्हणलं तर पेस इज बिंग ड्रिव्हन बाय द इनोव्हेशन्स हॅपनिंग ॲट द हार्डवेअर लेवल्स. Okay. कारण सॉफ्टवेअर लेवलला जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या प्रायमरीली कव्हर होत आहेत. प्रॉब्लेम इज इन द प्रोसेसिंग स्पीड्स, प्रोसेसिंग कॅपेबिलिटीज. त्या जशा सोप्या होत जातील तशा द पेस विल गॅदर मोमेंटम अँड प्रॉबब्ली ॲट वन फाईन डे वी विल रिअलाइज दॅट एव्हरीथिंग इज ॲट द टच ऑफ फिंगर. That's interesting. मूव्सला आपण डिस्कस करतो बऱ्याचदा टेक्नॉलॉजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. सो डज इट होल्ड, तो व्हॅलिड आहे इथे और नॉट? हाऊ डू यू लुक ॲट इट? I don't know, because to be honest, this is a completely new field, and Okay. it's going to be a paradigm shift in terms of processing and execution and whatever that you're going to be doing. So will it be applicable? I don't know. सो मोस्टली टू समराइज, आताचं जे इव्होल्युशन आहे एआयचं, इट इज कंट्रोल्ड रादर लिमिटेड बाय ह्युमन इमॅजिनेशन आणि हार्डवेअर लेवलवरती ज्या काही अडचणी आहेत किंवा इश्यूज आहेत ते. सो विथ दॅट इन माइंड, आय वुड अगेन कम बॅक टू द क्वेश्चन दॅट वी स्टार्टेड विथ टेक्नॉलॉजिकल फाउंडेशन्स. सो व्हॉट गोज इन टू मेकिंग एन एआय लाईक ChatGPT? Right. This is right now. This is era, and the audience that we are going to be dealing with are also going to be comfortable with that. So let me take that as a starting point. We talk about stacks, technology stacks, right? Yes. Ki full stack ahe, he ahe, te ahe. So Yes. similarly, let me talk about stacks in terms of AI. And if I were to break down the entire ecosystem into different layers, I can broadly see 5 different layers available in AI development as such. Okay. At the base of everything, you're going to be having the data. Yeah, of course. ज्याला आपण एक्सपिरियन्सेस म्हणतोय, की मला जर का एखादं AI तयार करायचं असेल तर ते AI इज गोइंग टू कम फ्रॉम एक्सपिरियन्सेस, इज गोइंग टू बी कमिंग फ्रॉम द रॉ डेटा. की जोपर्यंत मला रॉ डेटा मिळत नाही तोपर्यंत मी आयडेंटिफाय करू शकणार नाहीये की हे काय आहे किंवा कसं आहे, और इट विल बी जस्ट नंबर्स फॉर मी Yes. फ्रॉम AI पर्स्पेक्टिव्ह. की it will be just something that happens and I will be able to record that in terms of plus minus, in terms of volts, in terms of memory blocks or whatever that's going to be coming in. So I need to store that. कारण जर का आपण एखादा एक्सपिरियन्स म्हणला Yes. तर एक्सपिरियन्स फॉर अ ह्युमन बिंग इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड अन एक्सपिरियन्स बिकॉज वी आर वायर्ड टू डू दॅट. Okay. की एखादी गोष्ट घडते तेव्हा ती गोष्ट घडण्यामागे जो एक्सपिरियन्स असतो त्याच्यातही बऱ्याच गोष्टी असतात ज्या सबकॉन्शियसली द ब्रेन इज रेकॉर्डिंग. Okay. म्हणजे गिव्ह सिम्पल एक्झाम्पल, की माझ्या वडिलांनी जर का मला ओरडले एखाद्या गोष्टीवरून, म्हणजे नॉट नाउ दॅट ही डज दॅट, बट इफ इन माय चाइल्डहुड, लेट्स टॉक अबाउट चाइल्डहुड, इन माय चाइल्डहुड व्हेन माय फादर और माय पेरेंट्स यूज्ड टू शाउट एट मी, आई यूज्ड टू फील बॅड, Okay. बट not so much if it happened within 4 walls. Okay. पब्लिक मध्ये मला जर का त्यांनी झापलं त्याचा त्रास जास्त होतो. Yes. सिनारिओ तोच आहे, फॅक्टर्स तेच आहेत, वाक्य तीच आहेत, Context शब्द तीच तेवढी आहेत, बदलली. कॉन्टेक्स्ट चेंज होतोय. Yes. मग हे कॉन्टेक्स्ट जो चेंज होतोय हे आपण कुठेतरी सबकॉन्शियसली रेकॉर्ड करत असतो. म्हणजे वी डोंट, when you talk about experiences, the experience is a humiliating experience for me because I was in public. हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड स्टोर होत Yes. जाते. ही पॉसिबिलिटी एखाद्या मशीनला किंवा एखाद्या AI सिस्टमला नाहीये, बिकॉज AI डझंट अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट, AI डझंट अंडरस्टँड what exactly you are doing, in which scenario are you doing, आणि त्याचा बॅकग्राऊंड काय आहे. Put simply, AI is not self-aware. इट्स नॉट सेल्फ अवेअर, अँड बिकॉज ऑफ दॅट मला खूप मोठ्या प्रमाणात डेटाची गरज लागणार आहे. अँड इट्स नॉट ओनली जस्ट डेटा. Okay.
म्हणजे मी काय डेटा डंप केला आणि तो वापरला असं नाही होणार आहे. द डेटा नीड्स टू बी लिंक्ड. ओके. कारण जसं आपण अगेन इट्स अ इम्युलेशन ऑफ ह्युमन बिईंग. हम्म. तर आपले एक्सपिरियन्सेस एकमेकाशी लिंक्ड असतात. ओके. म्हणजे मला इथे हे झालं म्हणून मला असं वाटलं. हम्म, हम्म, हा जो अनुभव आहे हम्म. हे आणण्यासाठी जो डेटा मी मेंटेन करणार आहे हम्म. एआय साठी, हम्म. दॅट विल ऑल्सो नीड टू बी लिंक्ड समहाव, लिंक्ड विथ इच अदर. लिंक्ड विथ इच अदर. ओके. की ही व्हॅल्यू आहे, हम्म. मग ही व्हॅल्यू अशी का आहे. Right. करस्पॉन्डिंग फॅक्टर्स जे आहेत त्याच्यासोबत Correct. लिंकेज पाहिजे. एक कॉन्टेक्स्ट जनरेट करायला लागणार Okay. आपल्याला. आणि त्या कॉन्टेक्स्ट जनरेट झाल्यानंतर त्याच्यातून काहीतरी एक रिझल्ट मिळेल आणि द रिझल्ट विल बी समथिंग विच ड्राइव्हज एन एआय टू टेक द नेक्स्ट ऍक्शन. ओके. पण ह्याच्यासाठी आय नीड ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा टू बी हेल्ड. ओके. आणि वन न्यू वर्ड विच आय कॅन इंट्रोड्यूस हिअर, विच सम ऑफ द ऑडियन्स माइट नो, बट लेट मी जस्ट इंट्रोड्यूस दॅट. आपण डेटा बेस आणि डेटा स्टोर आणि अशा गोष्टींवरती बोलतो. येस. So now there is a new word which is coming in beyond data warehousing. You have data lakes. डेटा लेक्स. ओके. Data lake is like तळ जसं असतं तसं. Yes. तळ्यामध्ये आपण काही डिफरन्शिएट करू शकत नाही, ते तळ आहे. पण इट्स गोइंग टू बी हॅव्हिंग डेटा विच इज गोइंग टू बी इन ह्यूज अमाउंट अँड यू पिकअप द डेटा बेस्ड ऑन व्हॉट यू नीड. अँड one interesting point which I also came to know for the first time when I started exploring this kind of thoughts is की जनरली आपण डेटा स्टोअर करताना स्ट्रक्चर डिफाईन करतो. येस. RDBMS असेल किंवा NoSQL असेल किंवा जे काही असेल ते. We define the structure when we are storing the data. हो. In case of data lakes, the idea is that you just store the data ओके. and you define the structure when you're retrieving the information, ओके. which gives you freedom to pick up whatever data that you want. ओके. कारण स्ट्रक्चरमध्ये कसं असतं की एकदा तुम्ही स्ट्रक्चर डिफाईन केलं की मग तुम्हाला ते सोडून दुसरं काही मिळू शकत नाही. येस. सो नाव you decide what you want. Even if you go with let's say MongoDB kind of NoSQL मध्ये जरी आपण गेलो, म्हणलं की NoSQL आहे त्याला काही स्ट्रक्चर नाहीये, तरीही you need to define the document and the collections. मॉडेल डिफाईन करावं लागतं. डेटा लेक्स मध्ये तसं काही नसणार आहे. ओके. की तुला आता कलेक्शन पाहिजे, टेक अ कलेक्शन. यू वॉन्ट अ टेबल, क्रिएट अ टेबल. ओके. दॅट्स युअर चॉईस. मग त्या डेटा लेक वरनं तू डेटा कसा काढणार आहे हे त्या इंडिव्हिज्युअल वरती डिपेंडेंट असतं. See, if there is no structure, how do you identify की हाच तो डेटा आहे जो मला हवा आहे? It will be raw data. Okay. And the raw data may not have any specific structure, but it will be having, as we said, linkages established. Okay. And then it will be dependent on me to identify what do I want. And that is where the next layer in the entire ecosystem comes into play. Okay. की आपण अल्गोरिदम बोलतोय. Okay. फाईन. तर डिपेंडिंग ऑन माय नीड्स, म्हणजे आता स्ट्रक्चरच्या ऐवजी आय बी डिफायनिंग अल्गोरिदम्स. की माझ्याकडे डेटा आहे, माझ्याकडे प्रचंड प्रमाणात डेटा आहे, त्यातला कुठला डेटा माझ्यासाठी रिलेव्हंट आहे हे माझ्या प्रॉब्लेम स्टेटमेंट प्रमाणे डिफाईन होणार आहे. ओके. राईट. नाउ लेट मी जस्ट डिव्हिएट अ लिटल बिट फ्रॉम द पॉइंट की हे अल्गोरिदम्स आता आपण डिफाईन करतोय. ओके. की मला ऍडव्हर्टाइजमेंटसाठी डेटा हवाय, मग ऍडव्हर्टाइजमेंटसाठी लागणारा अल्गोरिदम मी तिथं अप्लाय करणार आहे. प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंगसाठी माझं अल्गोरिदम येणार आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वेन वी स्टार्ट टॉकिंग अबाउट दी सेल्फ अवेअर एआयज, हे अल्गोरिदम सुद्धा एआय स्वतः जनरेट करेल. दॅट्स इंटरेस्टिंग. कारण आत्ता ती केपेबिलिटी नाहीये, आत्ता आपण कंट्रोल करतोय. ॲज यू सेड, रिॲक्टिव्ह मध्ये आपण आहे किंवा नॅरो एआय मध्ये आपण काम करतोय. सो इन दॅट केस इट्स गोइंग टू बी कंट्रोल्ड बाय ह्युमन बीइंग्स. बट when we reach there, then possibly AI will define its own algorithms. The interesting point that we discussed few days back, की जर का एखाद्या AI नी स्वतः कविता लिहून फेसबुकवरती पोस्ट केली, फेसबुक ॲज एन एक्झाम्पल, इट कुड बी एनिथिंग, आणि त्याच्यावरती लाईक्स किती मिळत आहेत हा जर का मी एक फॅक्टर ठेवला, टू बी सक्सेसफुल नॉट टू बी सक्सेसफुल, देन आत्ता मी ऍडजस्टमेंट करतोय की लोकांना अशी कविता आवडत नाही, मग मला थोडंसं चेंज करू दे. इन द फ्युचर, if an AI posts something on the Facebook or any social media based on the likes, dislikes, the AI would be able to self-regulate, self-adjust, self-modify whatever that needs to do. Right? So that is where we would be going if we follow the same trends that we are seeing right now. मला या विषयाकडे यायचं आहे, बट अगेन आता आपण लेयर्स आयडेंटिफाय करतोय. सो फर्स्ट लेयर वॉज डेटा. देन वी आर टॉकिंग अबाउट अल्गोरिदम. तर अल्गोरिदम मध्ये आपण डिफाईन करणार आहोत की मला काय डेटा पाहिजे, काय पॅटर्न मध्ये पाहिजे. वन थिंग प्रोबेबली लॉट ऑफ आवर ऑडियन्स वुड बी डिसअपॉइंटेड बाय व्हॉट आय एम गोइंग टू से राईट नाउ, की
अल्गोरिदम्स करण्यासाठी वन ऑफ द मेजर फॅक्टर्स दॅट इज गोइंग टू बी नीडेड इज मॅथमॅटिक्स. ओके, दॅट्स इंटरेस्टिंग. कारण वेन यू से अल्गोरिदम तर हम्म. त्याच्यामध्ये काहीतरी सायन्स असणार आहे, Yes. त्याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न सर्चिंगचे डेटा असणार आहे, काय कोड असणार आहे, हम्म. थिअरी असणार आहे. सो अनलेस अँड अंटिल आय अंडरस्टँड हाऊ टू वर्क विथ द नंबर्स, हम्म. and it's not only numbers, it would also be associated with some theory behind that. ही जोपर्यंत मला थिअरी कळत नाही, समजत नाही, उमगत नाही, तोपर्यंत अल्गोरिदम क्रिएट करणं इज गोइंग टू बी चॅलेंजिंग. फाईन. I So- said that's interesting because तुम्ही जे म्हणालात की लॉट ऑफ पीपल आर गोइंग टू बी डिसअपॉइंटेड. वाय इज दॅट? म्हणजे लोकांची अशी मिसकन्सेप्शन भावना आहे की correct. गणित लागू नये मला. मिसकन्सेप्शन बद्दल आपण जे बोललो Yeah. पहिल्या एपिसोडमध्ये, सो दिस इज वेअर इट कम्स इन. पीपल थिंक की एआय इज जस्ट नथिंग बट अ टूल की जिथे मला जे पाहिजे ते मी करू शकतो. ओके. As a user, it is valid. Hmm. But if I want to be a person who develops this kind of structures, मग मला मॅथमॅटिक्स आल्याशिवाय पर्याय नाही आहे. ओके. कारण एआय ला ओके, थिंक ऑफ इट फ्रॉम अ मोर काइंड ऑफ ग्रँड व्ह्यू, की यू आर बिल्डिंग समथिंग विच इज गोइंग टू बिल्ड समथिंग, येस. राईट. Yes. मग ते करण्यासाठी त्याला जी बुद्धी द्यायची आहे त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स आल्याशिवाय मी काहीच करू शकणार नाहीये. ऑफकोर्स. तेव्हा मला जर का मॅथ्स येत नसेल आणि इफ आय हॅव अ लिटल ट्रबल विथ मॅथमॅटिक्स, probably AI might not be a good fit for you. Fine? Yeah. One more thing that will be needed in this case is की तुम्हाला numbers बरोबर खेळता यायला पाहिजे. You should be able to find patterns, you should be able to find, you should be able to understand की काय नक्की पाहिजे. So I would say mathematics is one requirement. And second requirement to a lesser extent is also going to be statistics. की statistical background असणं गरजेचं असणार आहे, कारण व्हेरिएशन काढणं, कोरिलेशन काढणं, everything is correlation. या. I mean, even in human lives, everything is correlation. येस. जे माझी सौरभशी मैत्री आहे किंवा नाही आहे is going to be dependent on lots of correlations which are going to be happening. मग हे कळण्यासाठी की पॅटर्न शोधण्यासाठी कोरिलेशन लागतात, कोव्हरन्सेस लागतात, काय स्क्वेअर्स लागतात, जे काही लागणार आहे. सो दिस इज गोइंग टू कम फ्रॉम स्टॅटिस्टिक्स. सो यू शुड हॅव दी एबिलिटी टू अंडरस्टँड नंबर्स, प्ले अराउंड विथ नंबर्स, अँड इन ॲडिशन टू दॅट त्या नंबर्स मिळाल्यानंतर त्या नंबरचं काय करायचं हे कळण्यासाठी मॅथमॅटिक्स गरजेचं आहे. सो आय एम सॉरी टू से, मॅथमॅटिक्स शिवाय ऑप्शन नाहीये. येस. सो आपण 2 लेयर्स आयडेंटिफाय केले, डेटा आणि अल्गोरिदम. करेक्ट. सो इज दॅट इट? त्याच्यावरती अजून आहे की अल्गोरिदम विल गिव्ह मी दी पॉसिबिलिटी ऑफ फाइंडिंग द पॅटर्न्स. ओके. पण हे करण्यासाठी मला प्रोसेसिंग पॉवर लागणार आहे. येस. सो द लेअर विच इज गोइंग टू बी सिटिंग ऑन टॉप ऑफ अल्गोरिदम्स इज द इन्फ्रास्ट्रक्चर. मग इथं तुमचे हार्डवेअर कंपोनंट्स येतात, तुमचं सीपीयू, जीपीयू, द व्हर्च्युअलायझेशन, कंटेनरायझेशन, डॉकर्स आणि क्युबरनेटिस आणि या सगळ्या गोष्टी ज्या बझवर्ड्स आहेत आता आयटी फील्डमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. कारण आयडिया आहे, त्या आयडियाला आता एक्झिक्यूट कसं करायचं. मग एक्झिक्युशनसाठी आय एम गोइंग टू बी नीडिंग द इन्फ्रास्ट्रक्चर. वन्स आय से इन्फ्रास्ट्रक्चर, आय एम टॉकिंग अबाउट द हार्डवेअर केपेबिलिटीज. येस. फाईन. इन्फ्राच्या वरती यू गोइंग टू बी हॅव्हिंग प्लॅटफॉर्म्स. Okay. Platform is kind of packaging the whole deal into presentable components. If I were to venture a guess, I would say that Stable Diffusion Okay. is a platform. Fine. Even- Using this, I'm going to build some applications. Okay. Right. तर स्टेबल डिफ्युजन करण्यासाठी मला काय लागतं, तर मला एकतर डेटा लागतो, प्रचंड Yes. प्रमाणात डेटा लागतो, मला त्याच्यावरती अल्गोरिदम लागतं. Algorithm लागेल. म्हणजे हा शब्द टाकला तर ह्याचं काय करायचं हे कळण्यासाठी मला अल्गोरिदम लागतं. बियॉन्ड दॅट देन आय नीड इन्फ्रास्ट्रक्चर, कारण मला सर्व्हर्स लागतात, मला त्याचे प्रोसेसिंग पॉवर लागते, आणि हे सगळं युजरला प्रेझेंट करण्यासाठी आय नीड सम काइंड ऑफ अ यूआय, आय नीड सम काइंड ऑफ अ प्लॅटफॉर्म टू मोर प्रिसाइज, की मला एखादं प्लॅटफॉर्म लागेल की ज्याच्या थ्रू मी ह्या सगळ्या गोष्टी एका युनिटमध्ये किंवा एका पॅकेजमध्ये यूज करू शकतो. आपण चॅट जीपीटीला प्लॅटफॉर्म म्हणू शकतो का? येस, यू कॅन. Rather, it would be a platform plus a combination of the fifth layer that we are talking about, which is UI. application. म्हणजे त्या प्लॅटफॉर्मचा मी युसेज कसा करणार आहे. ओके. सो चॅट जीपीटी इज अ प्लॅटफॉर्म एज वेल एज अप्लिकेशन टू अ सर्टन एक्सटेंट, कारण तिथं मला डायरेक्टली आउटपुट मिळतंय. मला आणि एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे आपण एआय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय, अजून एक शब्द येतो मॉडेल्स. तर ह्या पूर्ण स्टॅक मध्ये मॉडेल एक्झॅक्टली कुठे येतं आणि मॉडेल ट्रेन करणं म्हणजे एक्झॅक्टली काय प्रोसेस असते?
So model, if I were to venture the idea on that, model would be similar to what we are talking about as the combination of algorithms and the platform. ओके Ki, let's go to the second part of the question first, because Okay. that will lead us to the model. ओके की ट्रेन करणं. हां. तर ट्रेन करणं इज सिमिलर टू बिल्डिंग एक्सपिरियन्सेस. बिल्डिंग एक्सपिरियन्सेस ओके इफ आय वर टू घ्याव अन अनालॉजी ऑफ ह्युमन बिईंग्स, हम्म. की स्टोव्हवरती हात ठेवायचा नाही, ओके हे मला ते केल्याशिवाय लक्षात येत नाही. लक्षात नाही येणार येस बरोबर आहे. मग हे केल्याशिवाय लक्षात येणार नाही म्हणण्यासाठी मला एक दोनदा ते करावं लागेल. करावं लागेल येस ते जे करतोय मी त्याचा रिझल्ट मला कुठेतरी स्टोअर करायला लागेल, अँड देन आय नॉट बी डुईंग दॅट. ओके सिमिलरली माझ्याकडे डेटा आहे, त्या डेटावरती मी काहीतरी अल्गोरिदम टाकलेला आहे, पण ह्या अल्गोरिदम मधनं जे रिझल्ट येत आहे तो रिझल्ट बरोबर आहे किंवा नाही आहे हे कुठेतरी कंट्रोल करायला लागेल. येस मग दिस टू बी व्हेरी 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 क्रूड अँड ॲट अ बेसिक सिम्पलिस्टिक लेवल, दिस इज व्हॉट ट्रेनिंग इज. ओके की डेटावरून मी अल्गोरिदमला ट्रेन करतोय की हा डेटा असेल तर तुला हे समजायचं, हे नाही समजायचं. फाईन. सो दॅट इज व्हॉट ट्रेनिंग इज. आणि हे जे स्ट्रक्चर पूर्ण तयार होईल, डेटा आहे, ट्रेन केलेला डेटा आहे, त्याच्यावर अल्गोरिदम लावलेले आहेत, दिस इज व्हॉट वी कॉल एज अ मॉडेल. ओके की हे मॉडेल अप्लाय करतोय आपण एखाद्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी एक आउटपुट मिळते, विच वी आर गोइंग टू बी ट्रीटिंग ॲज अ रिझल्ट. कनेक्टिंग द फर्स्ट पार्ट ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन मॉडेल्स अगेन म्हणजे नॅरो एआयचा हा भाग झाला का म्हणजे? बरोबर. ओके ॲट दिस आणि पॉइंट मला- ऑफ टाइम. ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम. आणि मला अजून एक असा प्रश्न म्हणजे मी हे शब्द बऱ्याचदा ऐकतो सुपरवाइज लर्निंग अनसुपरवाइज लर्निंग वगैरे. सो हे कुठे येतात? कारण स्टोचं उदाहरण घेतलं आपण, बरोबर. चटका बसला हे मला कळतं कारण मला त्याचा त्रास झाला. मग हे मॉडेलला आपण कसं शिकवतो? आणि अनसुपरवाइज लर्निंग आपण जेव्हा म्हणतो मग मॉडेलला हे कसं कळतं? चटका लागणं इज अनसुपरवाइज लर्निंग. ओके की nobody needs to tell me that it is bad. Right? Yeah. Similarly, when you talk about unsupervised learning, Hmm. तर डेटावरती जे आपण अल्गोरिदम अप्लाय करतोय तर त्या अल्गोरिदमचा रिझल्ट इज इट मॅचिंग विथ द रिक्वायरमेंट ऑर नॉट मॅचिंग विथ द रिक्वायरमेंट, हे अल्गोरिदम स्वतः सांगतोय. दॅट इज अनसुपरवाइज्ड. सुपरवाइज इज वेन यू नीड टू कंट्रोल द होल प्रोसेस ऑफ लर्निंग. येस की परीक्षेत चोरी करू नये, Hmm. दुसऱ्याच्या पेपरमध्ये बघून लिहू नये. येस This is an experience that we are building. So through experience, I understand I can do that. Should I do that or should I not do that? It needs to be controlled by someone. येस Fine. So similarly, डेटावर जेव्हा मी प्रोसेसिंग करतो, अल्गोरिदम लावतो, तेव्हा मला काहीतरी एक रिझल्ट मिळतं. हा रिझल्ट अप्लिकेबल आहे माझ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी किंवा नाही आहे, हे मला आयडेंटिफाय करावं लागेल, त्याच्याशिवाय मला कळणार नाही. सो दिस इज सुपरवाइज. सुपरवाइज लर्निंग. आणि अनसुपरवाइज मध्ये ह्युमन इंटरफिअरन्स काहीच गरज नाही. सो मग हे कसं होतं? म्हणजे हाऊ डज अ मॉडेल लर्न्स बाय इटसेल्फ? सो द मॉडेल डिफाईन्स इट्स ओन पॅरामीटर्स. ओके आणि त्या पॅरामीटर मध्ये जर का तो रिझल्ट पडत असेल तर आय विल टेक दॅट, नसेल पडत तर आय विल इग्नोर दॅट. ओके इट्स अ मोर टेक्निकल टर्म, सो आपण प्रॉब्ली ह्याला वेगळ्या प्रकारे हँडल करू शकतो. पण जे काही मशीन लर्निंगचे मॉडेल्स असतात, ओके सो ते मॉडेल्स स्पेसिफिकली डिफाईन केलेले असतात की दे आर एदर सुपरवाइज, अनसुपरवाइज, आणि ते कसे काम करतात किंवा त्यांचं एक स्ट्रॅटेजी जी असते त्याच्यावरती डिफाईन होणार आहे की इट इज गोइंग टू बी सुपरवाइज और अनसुपरवाइज. आणि हे असं काही असतं का की म्हणजे सुरुवातीला आपण ठरवतो की एवढा पोर्शन आम्ही सुपरवाइज करू ट्रेन करताना मॉडेलला आणि नंतर विल लिव्ह इट ऑन इट्स ओन ॲट इट्स ओन? Right. What I have seen so far is what people are trying to do this, though I am not sure of its efficacy. कारण आत्ता तरी अगेन as I said की it's dependent on the prompts being given by human beings. येस त्यामुळे सुपरवाइज आणि अनसुपरवाइज ह्याचं कॉम्बिनेशन एकाच फ्लो मध्ये I haven't seen yet. ओके Is it possible? Yes, it is possible. Maybe because I have not seen that yet that I'm saying that it's not done so far. लोक करतही असतील. Right now, I have not seen that. That's what I can tell you right now. तुम्ही समराइज करू शकता का परत एकदा स्टॅक? Okay. So stack मध्ये जर का बघितलं तर at the base of everything you have Data. data. त्या डेटावरती मला काहीतरी एक अल्गोरिदम लावायला लागेल कारण पॅटर्न्स आयडेंटिफाय करायचे आहेत. सो यू हॅव अल्गोरिदम्स ॲट द लेअर ऑन टॉप ऑफ दॅट. अल्गोरिदम आणि डेटा हे मिळून मला काहीतरी एक प्रोसेसिंग मिळणार आहे, पण ते प्रोसेसिंग करण्यासाठी मला हार्डवेअर रिक्वायरमेंट आहे. सो दॅट हार्डवेअर रिक्वायरमेंट इज व्हॉट वी कॉल एज इन्फ्रास्ट्रक्चर. आणि इन्फ्रास्ट्रक्चरला प्रेझेंट करण्यासाठी आय नीड अ पॅकेजिंग, आय नीड अ टूल, आय नीड सम काइंड ऑफ ग्रुपिंग टुगेदर. दिस इज व्हॉट वी कॉल एज अ प्लॅटफॉर्म.
आणि प्लॅटफॉर्म वापरून आपण अप्लिकेशन जनरेट करणार आहोत. येस. सो अप्लिकेशन, प्लॅटफॉर्म, इन्फ्रास्ट्रक्चर, अल्गोरिदम्स अँड डेटा. डेटा. अंडरस्टूड. Broadly, we can say these are the 5 layers in the stack. सो गिव्हन दिस डिस्कशन म्हणजे आता साधारण आपण इथपर्यंत पोहोचलोय की एआयचं एक पूर्ण स्टॅक काय आहे आणि Correct. एआय ट्रेन कसं होतं. हम्म. सो इफ वी कम्पेअर दॅट प्रोसेस विथ ह्युमन इंटेलिजन्स, आपण एखादं असं उदाहरण घेऊ की एखादा विद्यार्थी आहे हम्म. की तो जस्ट 12वी झालाय आणि आता तो कम्प्युटर सायन्सच्या फील्डमध्ये ऍडमिशन घेतोय, बी इंजिनिअरिंग किंवा BCA MCA साठी. सो ही इज कमिंग विथ अ सर्टन डेटा आणि एक लर्निंगचा अल्गोरिदम आहे म्हणून त्याच्याकडे की एक त्याला काहीतरी जे शिकवलं जातंय ते आत्मसात करायची एक वृत्ती आहे आणि ते Correct. काइंड ऑफ इज एबल टू रिप्रोड्यूस इट. सो हाऊ वुड यू कम्पेअर ह्युमनची एखादी लर्निंग प्रोसेस आहे आणि एआयची लर्निंग प्रोसेस आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज, व्हॉट आर द डिफरन्सेस, आणि एआय म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स अशा कुठल्या गोष्टी करू शकतं की जे एआयला अजून तरी शक्य नाही झालेलं आणि कदाचित कधी शक्यही होणार नाही. ओके. लर्निंग जर का आपण विचार केला तर लर्निंग मध्ये फरक नाहीये. ओके. Because learning is going to happen in the same way that I take experiences, I learn from that, and based on that I define how I'm going to be behaving. म्हणजे एखादा व्यक्ती समजदार आहे किंवा नाहीये, समंजस आहे नाहीये, हे त्याच्या एक्सपिरियन्सेस वरून डिफाईन होणार आहे. अँड इट्स गोइंग टू बी डिपेंडेंट ऑन वॉट एव्हर इन्फॉर्मेशन दॅट ही ऑर शी चुजेस टू स्टोर. राईट. म्हणजे मला एखाद्या काय गर्दीच्या ठिकाणी धक्काबुक्की झाली, त्याला 2 प्रकारे मी रिॲक्ट करू शकतो. एक तर मी मारामारी करीन, नाहीतर एक मी समजून घे की ठीक आहे गर्दी आहे, होईलच, कांट हेल्प इट. मग ह्याच्यातून मी काय स्टोर करतोय ह्याच्यावर डिपेंडंट असणार आहे की मी रिॲक्ट कसा होतो. येस. इन फ्युचर एज वेल. सो सिमिलरली लर्निंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लर्निंग इज गोइंग टू बी कमिंग फ्रॉम हाऊ आय एम गोइंग टू बी लुकिंग ॲट द डेटा बिंग गिव्हन टू मी. मॅथमॅटिक्स लोकांना खूप अवघड जातं. ओके. मेन रिझन त्याच्या मागचं, अगेन पर्सनल ओपिनियन, ओके. मेन रिझन त्याच्या मागचं असं आहे की त्यांना लहानपणापासून असं कुठेतरी समजलेली असते की मॅथमॅटिक्स अवघड आहे, की हे तुला जमायचं नाही, हे अवघड आहे. इफ दिस इज बिंग टॉट इन अ मोर फ्रेंडली मॅनर, प्रॉबब्ली मॅथमॅटिक्स विल नॉट बी दॅट डिफिकल्ट. सो इन अदर वर्ड आपण असं म्हणू शकतो की एक बायस इंट्रोड्यूस केला. बायस इंट्रोड्यूस केलेला आहे आणि हाच बायस हा एआय मध्ये पण येऊ शकतो. ओके. दॅट इज वाय आय एम सेइंग की लर्निंग मध्ये फरक नाहीये. की जो कोणी मॉडेल तयार करतोय त्या माणसाचे बायसेस त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होणार आहेत. ओके. अँड हाऊ दॅट पर्सन लुक्स ॲट दी डेटा कमिंग इन और दी रिझल्ट कमिंग आउट त्याच्यावरती डिफाईन होणार आहे की एआय काय लर्न करतोय. ओके. राईट. म्हणजे असं होऊ शकतं. म्हणजे लेट्स गो विथ द सिम्पल एक्झाम्पल. चॅट जीपीटी मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला टेक्स्ट टू टेक्स्ट मिळतात, पण आता टेक्स्ट टू इमेज पण सुरू झालेलं आहे. येस. मग ती इमेज एक्झॅक्टली तशीच आहे ह्याची आपण गॅरंटी देऊ शकतो का? आत्ता तरी नाही देऊ शकत. पण मग तिथे यू हॅव अ फ्रीडम टू चूज की 4 इमेजेस जनरेट झालेत, ते 4 पैकी ही बरोबर आहे, ही नाहीये. सो यू आर कंट्रोलिंग दॅट. येस. राईट. So if I am a human being, a normal human being with normal reactions to images or whatever is going to be coming in, I'll be choosing the relevant image as part of that. Right? But if I don't have empathy, or if I choose to suppress them, असंही होऊ शकतं की after the introduction of AI and the prompts and whatever you're going to be giving, माणूस असं लिहिलं तर मला गाढवाचं चित्र काढून दाखवेल. Because now my biases are coming into that. येस. म्हणताना आपण म्हणतो ना, आय डोंट नो अबाउट दी ऑडियन्सेस, बट माय पेरेंट्स समटाइम्स यूज टू कॉल मी की गाढव आहेस, तुला कळत कसं नाही. राईट. सो इन एआय हॅज अ पॉसिबिलिटी दॅट इट कॅन कन्फ्यूज अ ह्युमन बिंग विथ अ गाढव, बिकॉज सेंटेन्स मध्ये कुठतरी यूज झालेला आहे. येस. हे डिफरन्शिएट करणं अजून एआयला पॉसिबल नाही आत्ता तरी. आय कीप ऑन कमिंग बॅक टू द सेम पॉईंट अगेन, आत्ता तरी. येस. ॲज ऑफ येट. इन फ्युचर आय डोंट नो, know. पॉसिबली होऊ शकेल, चेंज होऊ शकेल, व्हॉट एव्हर इज गोइंग टू बी हॅपनिंग दॅट विल हॅपन. पण लर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यू, लर्निंग मध्ये अ स्टुडंट लर्निंग विथ ह्युमन इंटेलिजन्स और अ स्टुडंट लर्निंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स फरक नाहीये. व्हॉट इट कॅन नॉट डू स्पेसिफिकली इफ यू वॉन्ट टू फोकस ऑन दॅट, देन एज आय से की कॉन्टेक्स्ट सेट करून त्याच्यावरती रिलेव्हन्स आयडेंटिफाय करणं, हे आत्ता एआयला पॉसिबल नाहीये. आत्ता एआयच्या स्टेजमध्ये आहेत त्याप्रमाणे. परत एकदा सांगू शकतो कॉन्टेक्स्ट यूज करून त्या गोष्टीचं रिलेव्हन्स किती आहे हे आत्ता एआय आयडेंटिफाय नाही करू शकणार. फॉर एक्झाम्पल की
मॅथमॅटिक्समध्ये असे बरेच थिअरम असतात की ज्याला प्रिमाइस असतो पण प्रूफ नसतं. ओके. So is it an unsolvable problem? Possibly at this point of time. Fine. But what AI would think, हे सॉल्व्ह होऊ शकत नाही. ओके. What human mind would think, की हे आत्ता सॉल्व्ह होऊ शकत नाही. येस. फाईन. सो दॅट्स द डिफरन्स. की कॉन्टेक्स्ट काय आहे की हे सॉल्व्ह करण्यासारखं नाहीये. रेलेव्हन्स काय आहे की हे आत्ता होऊ शकत नाही पण पुढे मी करू शकतो. AI हॅज लिमिटेशन्स की माझ्याकडे एवढा डेटा आहे, ह्या डेटामध्ये हे फिट होत नाही, सो हे होऊ शकत नाही. राईट. सो रेलेव्हन्स लावणं मोमेंटरी किंवा त्या स्पेसिफिक सिनारिओमध्ये होऊ शकतं, बट कॉन्टेक्स्टचा वापर करून रेलेव्हन्स लावणं ओके. हे आत्ता तरी AI करू शकत नाही. अंडरस्टूड. सो दॅट्स द गॅप राईट नाव. सो थँक्यू चेतन सर फॉर दिस वंडरफुल इंटरॅक्शन. आणि आपण भेटूच पुढच्या भागात टेकबीटच्या. तोपर्यंत कीप वॉचिंग. थँक्यू.